प्रिय छात्राः, अस्य नूतनशैक्षणिकवर्षस्य स्वागतम्। अद्य दिनस्य कक्ष्यां प्रार्थनया आरम्भं कुर्मः। गुरवे सर्वलोकानां विषजे भवरोगिणां निधये सर्वविद्यानां दक्षिणामूर्तये नमः। व्यासं वसिष्ठनप्तारं शक्त्रेः पौत्रम् अकल्मषं पराशरात्मजं वन्दे शुकतातं तपोनिधिं। प्रिय दशमी कक्षायाः छात्राः, अद्य अस्य शैक्षणिकवर्षस्य दशमी कक्षायाः प्रथमपाठम् आरम्भं कुर्मः। अस्मिन् शैक्षणिकवर्षे कोविड साङ्क्रामिकव्याधिकारणात् शाला आरम्भः विलम्बः भवति। अतः संवेदः इति कार्यक्रमद्वारा भवतः अध्ययने पूरकरूपेण अयं कार्यक्रमः आयोजितः अस्ति। अतः सर्वे दशमीकक्षायाः छात्राः गृहे उपविश्य एतस्य कार्यक्रमस्य प्रयोजनं कुर्वन्तु इति निवेदयामि। विश्वस्य अतिप्राचीनं साहित्यं किम् इति विषयं प्रथमं जानीमः। विश्वस्य अतिप्राचीनं साहित्यं वेदाः इति उक्ताः। वेदः नाम ज्ञानम् इति अर्थः। विद्इति धातोः निष्पन्नः भवति वेदः। विद्इति वेदाः। अतः यत् ज्ञानं ददाति ते वेदाः इति अर्थः। वेदाः अपौरुषेयाः इति कथयन्ति। किमर्थम् इति प्रथमं जानीमः। पौरुषेयः अपौरुषेयः इति द्विविधौ। ಪೌರುಷೇಯ ನಾಮ ಮಾನವ ನಿರ್ಮಿತಃ ಅಂದರೆ ಅರ್ಥ ಯಾವುದನ್ನು ಮನುಷ್ಯ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿರ್ತಾನೆ ಅದನ್ನು ನಾವು ಪೌರುಷೇಯ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಅಪೌರುಷೇಯ ಇತ್ಯರ್ಥೆ ನ ಮಾನವ ನಿರ್ಮಿತಃ. ಅಪೌರುಷೇಯ ಇತ್ಯರ್ಥೆ ನ ಮಾನವ ನಿರ್ಮಿತಃ. ಅಥವಾ ವೇದಾಃ ನ ಮಾನವ ನಿರ್ಮಿತಾಃ. ಋಷಯಃ ಮಂತ್ರದ್ರಷ್ಟಾರಃ ಇತಿ ಕಥಯಂತಿ. ಋಷಿಗಳು ತಮ್ಮ ತಪಸ್ಸಿನಿಂದ ಪಡೆದುಕೊಂಡಂಥ ಜ್ಞಾನ ಎನ್ನುವುದಾಗಿ ಕರೆಯಲಾಗುತ್ತೆ. ಅತಃ ವೇದಾಃ ಅಪೌರುಷೇಯಾಃ ಇತಿ ಕಥಯಂತಿ. ಕತಿ ವೇದಾಃ ಭವಂತಿ? ಚತ್ವಾರಃ ವೇದಾಃ. ते के? ಋಗ್ವೇದः, ಯಜುರ್ವೇದः, ಸಾಮವೇದः, ಅಥರ್ವಣವೇದः इति चत्वार वेदाः. वेदस्य भागाः के? वेदे चत्वार भागाः भवन्ति. ब्राह्मणः, संहिता, आरण्यकम्, उपनिषत् इति चत्वार भागाः वेदेषु भवन्ति. प्रथमः भागः ब्राह्मणः, द्वितीयः भागः संहिता, तृतीयः भागः आरण्यकम्, चतुर्थः भागः उपनिषत् इति चत्वार भागाः ವೇದೇಶು ಭವಂತಿ. ಅಂದರೆ ವೇದಗಳಲ್ಲಿ 4 ಭಾಗಗಳಿದೆ ಎನ್ನುವುದಾಗಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಯಾವುದು? ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಸಂಹಿತಾ, ಆರಣ್ಯಕಂ, ಉಪನಿಷತ್ ಇತಿ ಚತ್ವಾರ ಭಾಗಾಃ ವೇದೇಶು ಭವಂತಿ. ಕತಿ ವೇದಾಃ ತೇ ಕೆ ಅಂತ ತದಾ ಚತ್ವಾರ ವೇದಾಃ ತೇ ಋಗ್ವೇದ, ಯಜುರ್ವೇದ, ಸಾಮವೇದ, ಅಥರ್ವಣವೇದ ಇತಿ ಚತ್ವಾರ ವೇದಾಃ ಭವಂತಿ. ಶತಾಧಿಕಾಃ ಉಪನಿಷದಃ ಸಂತಿ. ಅಂದರೆ ಮೋರ್ ದೆನ್ 100, 100ಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ಉಪನಿಷತ್ತುಗಳಿದೆ. ತಾಸು ಪ್ರಸಿದ್ಧಾಃ ಉಪನಿಷದಃ ದಶೋಪನಿಷದಃ. ಈಶ, ಕೇನ, ಕಟ, ಮುಂಡಕ, ಮಾಂಡುಕ್ಯ, ಐತರೇಯ, ತೈತಿರೀಯ, ಚಾಂದೋಗ್ಯ, ಬೃಹದಾರಣ್ಯಕ ಇತ್ಯಾದ್ಯಾः ದಶೋಪನಿಷದः ಅತ್ಯಂತ ಪ್ರಸಿದ್ಧಾः ಉಪನಿಷದः ಭವಂತಿ. उपनिषत्सु किं भवति? सामान्यतः उपनिषत्सु जीवनकला भवति, कौशलं भवति, नीतिः भवति. तथा उपनिषत्सु काचन
नीतिकथाः अपि भवन्ति। अतः उपनिषत्सु जीवनकला, जीवनकले, कौशलं, जीवनकौशल्यं, नीतिः तथा काचन कथाः, लघु लघु कथाः अपि उपनिषत्सु भवन्ति। ವೇದದಲ್ಲಿ 4 ಭಾಗ ಇದೆ, ಅವುಗಳಲ್ಲಿ ಕೊನೆಯದು ಉಪನಿಷತ್. ಹಾಗೆ ಉಪನಿಷತ್ ಅನ್ಯನಾಮ ವೇದಾಂತಃ किमर्थम् इति जानीमः. सामान्यतः वेदस्य अन्तिमभागः उपनिषत्, अतः उपनिषदः नामान्तरं वेदान्तः इति अर्थः भवति. तथा वेदस्य सारभूतभागः, वेदस्य पूर्णसारांशः उपनिषत्सु भवन्ति, अतः वेदान्तः इति उपनिषदः नामान्तरम् अस्ति. अन्यार्थः अपि भवति. सामान्यतः वेदेषु चतुर्विधपुरुषार्थाः भवन्ति. आध्यात्मिकज्ञानम् अन्तिमभागः, एवं चतुर्विधपुरुषार्थाः भवन्ति. ते के? अत्र धर्मः, अर्थः, कामः, मोक्षः इति चतुर्विधपुरुषार्थाः भवन्ति. धर्म, अर्थ, काम, मोक्ष इति चतुर्विधपुरुषार्थाः भवन्ति. चतुर्विधपुरुषार्थानां प्राप्तिः एव मानवजीवनस्य अन्तिमलक्ष्यं. यदा मनुष्यजीवनं सार्थकं भवति तदा एते चतुर्विधपुरुषार्थानां प्राप्तिः मनुष्यजीवनस्य अन्तिमं लक्ष्यं भवति. अतः धर्मेण अर्थः, अर्थेन कामः, कामेन मोक्षः एवं चतुर्विधपुरुषार्थाः भवन्ति. मोक्षस्य प्राप्तिः आत्मज्ञानात् एव भवति. यदा तस्य आत्मज्ञानम् आवश्यकम्, आत्मज्ञानेन विना मोक्षस्य प्राप्तिः न भवति. आत्मज्ञानं कथं प्राप्यते? आत्मज्ञानप्राप्तौ वेदाः, उपनिषदश्च साधनानि भवन्ति. अतः आत्मज्ञानप्राप्तौ वेदाः सहायकाः भवन्ति, तथा उपनिषदः अपि साधनानि भवन्ति. उपनिषदः ಶತಾಧಿಕಾः सन्ति. 100ಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ಉಪನಿಷತ್ತುಗಳು ಇದೆ. ಉಪನಿಷತ್ ಅನ್ನುವಂಥ ಹೆಸರು ಯಾಕೆ ಬಂತು ಅಂತ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಅತ್ರ ಉಪನಿಷತ್ ಪದೇ ಉಪ ಪ್ಲಸ್ ನಿ इति उपसर्गद्वयं भवति. सद् इति धातुः, उप नि इति उपसर्गद्वयम्. उप इति अर्थे समीपे इति अर्थः भवति. नि इति अर्थे अत्र श्रद्धया. अतः गुरोः समीपे श्रद्धया उपविश्य प्राप्यमाना विद्या. प्राचीनकाले गुरुकुलपद्धतिः आसीत्, ज्ञातम्. आ गुरुकुलपद्धत्यौ छात्राः अथवा शिष्याः गुरोः समीपे उपविश्य विद्यां प्राप्तवन्तः. अतः उपनिषत् नाम गुरोः समीपे उपविश्य प्राप्यमाना विद्या इति अर्थः भवति. उपनिषदः अन्यार्थः किं? वेदस्य अन्तिमभागः उपनिषत्, अतः वेदान्त इति नामान्तरम् अस्ति. ಒಂದು ಉಪನಿಷತ್ ಎನ್ನುವುದಕ್ಕೆ ಅರ್ಥ ಏನು, ಅನ್ಯಃ ವೇದಾಂತ ಇತಿ ನಾಮಂ ಕಥಂ ಪ್ರಾಪ್ತಂ. ವೇದಾಂತ ಇತಿ ಅರ್ಥಃ ವೇದಸ್ಯ ಅಂತಿಮ ಭಾಗಃ. ಬ್ರಾಹ್ಮಣಃ, ಸಂಹಿತಾ, ಆರಣ್ಯಕ, ಉಪನಿಷತ್ एवं चत्वारः भागाः भवन्ति इति ज्ञातम्. अतः वेदस्य अन्तिमभागः उपनिषत्, अतः वेदान्त इति नामम् अस्ति, नामः अस्ति. प्रथममन्त्रः ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीताः माग्रदः कस्य स्विद्धनम् इति प्रथमः मन्त्रः. ईशावास्योपनिषदः मन्त्रः. उपनिषदः नाम ईशा उपनिषत्, ईशावास्योपनिषत् इति उपनिषदः नाम. अस्य प्रथमः मन्त्रः इदम्. ईशावास्यमिदं सर्वं.
ಯತ್ಕಿಂಚ ಜಗತ್ಯಾಂ ಜಗತ್ ತೇನ ತ್ಯಕ್ತೇನ ಭುಂಜೀತಾಃ ಮಾ ಗ್ರದಃ ಕಸ್ಯಸ್ವಿತ್ ಧನಂ. ಅತ್ರ ಅರ್ಥಂ ಕಿಂ? ಪೃಥಿವ್ಯಾಂ ಚರಾಚರಂ ಜಗತ್ ಸ್ವೇನ ರೂಪೇಣ ಪರಮಾತ್ಮನ ಆಚ್ಛಾದಿತಂ ತ್ಯಾಗೇನ ಭೋಗಂ ಕುರು ಪರಸ್ಯ ಧನಸ್ಯ ವಿಷಯೇ ಆಕಾಂಕ್ಷಾಂ ಮಾ ಕರ್ಷೀಹಿ. ಅರ್ಥಂ ಕಿಂ? ಪೃಥಿವ್ಯಾಂ, ಪೃಥ್ವಿ ಅರ್ಥೆ ಭೂಮಿ. ಅತ್ರ ಚರಾಚರ ವಸ್ತುಷು ಅಪಿ ಭಗವತ ಅಥವಾ ಪರಮಾತ್ಮನ ಆಚ್ಛಾದಿತಂ ಅಸ್ತಿ. ಅಂದರೆ ಭೂಮಿಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಸಕಲ ಚರಾಚರ ವಸ್ತುಗಳನ್ನೂ ಸಹ ಭಗವಂತನು ವ್ಯಾಪಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಅತಃ ಏತತ್ ಸರ್ವಮಪಿ ಪರಮಾತ್ಮನ ದತ್ತಂ. ಇಲ್ಲಿ ಏನೇನಿದೆ ಸರ್ವಮಪಿ ಪರಮಾತ್ಮನ ದತ್ತಂ, ಎಲ್ಲವೂ ಸಹ ಆ ಭಗವಂತನಿಂದ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಅತಃ ತ್ಯಾಗೇನ ಭೋಗಂ ಕುರು, ಪರಮಾತ್ಮನ ದತ್ತಂ ತತ್ಸರ್ವಮಪಿ ತ್ಯಾಗೇನ ಭೋಗಂ ಕುರು ದಾನೇನ ಅನ್ಯೇಷಾಂ ದಾನಕರ್ಮಣ ಭೋಗಯೇತ್ ಪರಸ್ಯ ಧನಂ ಗ್ರದಿಂ ಆಕರ್ಷೀಹಿ. ಅತಃ ಪರಸ್ಯ ಧನಸ್ಯ ವಿಷಯೇ ಆಕಾಂಕ್ಷಾಂ ಆಕರ್ಷೀಹಿ ನ ದುರಾಶಾ ನ ಭವೇತ್ ಇತಿ ಅಸ್ಯ ಮಂತ್ರಸ್ಯ ಅರ್ಥಃ. ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿರುವ ಚರಾಚರ ವಸ್ತುಗಳೆಲ್ಲವೂ ಸಹ ಪರಮಾತ್ಮನಿಂದ ವ್ಯಾಪ್ತವಾಗಿದೆ ಮತ್ತು ತ್ಯಾಗದಿಂದ ತನ್ನನ್ನು ತಾನು ಪಾಲಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಮತ್ತು ಮತ್ತೊಬ್ಬರ ಸಂಪತ್ತಿನ ವಿಷಯವಾಗಿ ನಾವು ಆಸೆ ಪಡಬಾರ್ದು ಅಥವಾ ದುರಾಸೆಯನ್ನು ಹೊಂದಿರಬಾರ್ದು. ದ್ವಿತೀಯ ಮಂತ್ರ ಯಸ್ತು ಸರ್ವಾಣಿ ಭೂತಾನಿ ಆತ್ಮನ್ಯೇವ ಅನುಪಶ್ಯತಿ ಸರ್ವಭೂತೇಷು ಚಾತ್ಮಾನಾಂ ತತೋ ನ ವಿಜುಗುಪ್ಸತೆ. ಯಹ ತು ಯಸ್ತು, ಯಹ ಇತ್ಯರ್ಥೆ ಯಾರು, ಯಹ ಸರ್ವಾಣಿ ಭೂತಾನಿ ಸರ್ವೇಷು ಪ್ರಾಣೀಷು ಅಪಿ ಆತ್ಮನ್ಯೇವ ಅನುಪಶ್ಯತಿ, ಆತ್ಮಾನಂ ಪಶ್ಯತಿ, ಸ್ವ ಆತ್ಮಾನಮೇವ ಅನ್ಯಜೀವಿಷು ಅಪಿ ಪಶ್ಯತಿ ತಥಾ ಸರ್ವಭೂತೇಷು ಆತ್ಮಾನಂ ತತೋ ನ ವಿಜುಗುಪ್ಸತೆ. ಯಹ ಅವ್ಯಕ್ತಾದೀನಿ ಸ್ಥಾವರಾಂತಾನಿ ಆತ್ಮಾನುಸಂಧಾನಂ ಕರೋತಿ ಸ್ವ ಆತ್ಮಾನಂ ನಿರ್ವಿಶೇಷಂ ಅನುಪಶ್ಯತಿ ಸಹ ತಸ್ಮಾತೇವ ದರ್ಶನಾತ್ ಗ್ರಹಣಂ ನ ಕರೋತಿ. ಅಸ್ಯ ಶ್ಲೋಕಸ್ಯ ಅರ್ಥಃ ಯಾರು ಎಲ್ಲವನ್ನೂ ತನ್ನಲ್ಲಿಯೇ ಕಾಣುತ್ತಾನೆಯೋ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಜೀವಿಗಳಲ್ಲಿಯೂ ತನ್ನನ್ನು ಕಾಣುತ್ತಾನೆಯೋ ಅವನು ಜೀವನದಲ್ಲಿ ಪಾಪಕರ್ಮಗಳನ್ನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ಅರ್ಥಾತ್ ಯಾರು ಎಲ್ಲ ಜೀವಿಗಳಲ್ಲಿಯೂ ನನ್ನಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಆತ್ಮವನ್ನೇ ಬೇರೆಯವರೆಲ್ಲೂ ನೋಡುತ್ತಾನೆಯೋ ಅವನು ಯಾವುದೇ ತನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನಾಗಲಿ ಅಥವಾ ಜೀವಿಗಳನ್ನಾಗಲಿ ಹಿಂಸೆ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಪಾಪಕರ್ಮಗಳನ್ನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ತೃತೀಯ ಮಂತ್ರ ಏಕೋ ದೇವಃ ಸರ್ವಭೂತೇಷು ಗೂಢಃ ಸರ್ವವ್ಯಾಪಿ ಸರ್ವಭೂತಾಂತರಾತ್ಮ ಕರ್ಮಾಧ್ಯಕ್ಷಃ ಸರ್ವಭೂತಾದಿವಾಸಃ ಸಾಕ್ಷೀ ಚೇತ ಕೇವಲೋ ನಿರ್ಗುಣಶ್ಚ ಇತಿ ತೃತೀಯ ಮಂತ್ರ. ಏಕೋ ದೇವಃ, ದೇವಃ ಏಕಃ ತಸ್ಯ ನಾಮಾನಿ ಬಹೂನಿ ಭವಂತಿ ಇತಿ ಉಕ್ತಿ ಪ್ರಸಿದ್ಧ ಭವತಿ. ದೇವನೊಬ್ಬನೇ, ನಾಮ ಹಲವು ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ನಾಮ ಅಂದರೆ ಹೆಸರು, ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ದೇವರು ಒಬ್ಬನೇ, ಆದರೆ ಅವನನ್ನು ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಹೆಸರುಗಳಿಂದ ಕರಿತೀವಿ. ಅತಃ ಸ ಅದ್ವಿತೀಯ, ದ್ವಿತೀಯ ದೇವ ನಾಸ್ತಿ, ಸ ಅದ್ವಿತೀಯ ದೇವ ಏಕಃ ಇತಿ ಅರ್ಥಃ. ಸಹ ಸರ್ವಭೂತೇಷು ರಹಸ್ಯರೂಪೇ ಸ್ಥಿತಃ. ಸ ಏಕಃ ದೇವಃ ಸರ್ವೇಷು ಜೀವೀಷು ಅಪಿ ಸ ರಹಸ್ಯರೂಪೇ ಗೌಪ್ಯರೂಪೇಣ ಸಹ ಸ್ಥಿತಃ. ಸರ್ವೇಷು ಜೀವೀಷು ಅಪಿ ಗೂಢರೂಪೇಣ ಸಹ ನಿವಸಿತಃ. ಸಹ ಸರ್ವತ್ರ ವ್ಯಾಪ್ತಃ, ಸರ್ವವ್ಯಾಪಿ ಸರ್ವಾಂತರ್ಯಾಮಿ ಇತಿ ಕಥಯಂತಿ. ಅತಃ ದೇವಃ ಸರ್ವತ್ರ ಅಸ್ತಿ,
चराचरादि वस्तुषु अपि सूक्ष्मातिसूक्ष्मवस्तुषु अपि देवः निवसितः। अतः देवः सर्वत्र व्याप्तः। कथं भवति? सर्वेषु जीवेषु अन्तरात्मभूतः। सर्वेषु जीवेषु अपि सः आत्मरूपेण निवसितः। स एकः देवः, स रहस्यरूपेण अस्ति, सर्वव्यापकः। सर्वेषु जीवेषु सः अंतरात्म अथवा आत्मरूपेण सः निवसितः। सर्वजीवीनां सः कर्माध्यक्ष। सः सर्वजीवीनां अथवा सर्वेषां कर्माणां सः पश्यन् वर्तते, सदा सः पश्यति। अतः सर्वजीवीनां सः कर्माध्यक्षः। तथा सर्वभूतादिवासः। सः सर्वेषु प्राणिषु अस्ति, सः कर्माणाम् अध्यक्षः, साक्षी। किमर्थं साक्षी? सः देवः सर्वेषु प्राणिषु निरन्तर अथवा सदा अस्ति। सः सर्वेषां कर्माणां पश्यन् वರ್ತತೆ। ನಾವು ಮಾಡುವ ಎಲ್ಲ ಕರ್ಮಗಳನ್ನು ಅಥವಾ ನಾವು ಮಾಡುವಂಥ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಆ ದೇವರು ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇರುವುದರಿಂದ ಸಹ ಸರ್ವಕರ್ಮಾಣಾಂ ಸಾಕ್ಷಿ ಭವತಿ। ತಥಾ ಸಹ ಸರ್ವಜೀವಿನಾಂ ಕರ್ಮಾಣಾಂ ಅಧಿಷ್ಠಾತ ತಥಾ ಫಲದಾತ ಚ। ನಮಗೆಲ್ಲ ಫಲವನ್ನು ಕೊಡುವಂಥವನು ಯಾರು? ಭಗವಂತ, ದೇವ। ಅತಃ ಸಹ ಫಲದಾತ। ಸ ಚೇತ, ಸ ಚೈತನ್ಯದಾಯಕ। ಸ ಭಗವಂತಃ ಏವ ಚೈತನ್ಯದಾಯಕ। ಅತಃ ಸ ಚೈತನ್ಯರೂಪಿ, ಚೈತನ್ಯದಾಯಕಃ। ಕೇವಲ, ಕೇವಲ ನಾಮ ಏಕ ಏವ ಇತಿ ಅರ್ಥಃ। ದೇವः ಏಕ ಏವ ಚೈತನ್ಯದಾಯಕः। अतः केवलः। निर्गुणश्च सत्व रजस् तमोगुण इति त्रिगुणाः भवन्ति। किन्तु सदेवः निर्गुणः, गुणातीतः, गुणरहितः इति देवं कथयन्ति। अतः देवः निर्गुणः, निराकार निर्गुण परब्रह्मस्वरूपः इति वर्णयन्ति। अतः स निर्गुणः। सत्व रज तमो आदि, सत्व रजस् तमो गुणादि रहितः। अग्रे पश्यामः। सर्वेषु जीवेषु संस्थितः सर्वद्रष्टा। सर्वेषु जीवेषु संस्थितः, संस्थितः नाम निवसितः। सर्वद्रष्टा, सर्वकर्माणां स पश्यन् वर्तते। चेतनरूपः, उपाधिरहितः। उपाधि नाम ನಾಮರಹಿತ। ಹಾಗಾದರೆ ನಾವು ಕರಿತೀವಿ ಕೃಷ್ಣ, ಗೋವಿಂದ, ನಾರಾಯಣ, ವಾಸುದೇವ ಇತ್ಯಾದಿ. ಆದರೆ ಸ ದೇವಃ ಉಪಾಧಿರಹಿತ, ನಾಮರಹಿತಃ ಇತಿ ವರ್ಣಯತಿ। ತಥಾ ಸತ್ವಾದಿಗುಣರಹಿತಃ ಭವತಿ। ಅದ್ವಿತೀಯನಾದ ದೇವನು, ಎಲ್ಲ ಜೀವಿಗಳಲ್ಲೂ ಇರುವವನು, ಸರ್ವವ್ಯಾಪಿಯು, ಎಲ್ಲ ಜೀವಿಗಳ ಒಳಗಿನ ಶಕ್ತಿಯು, ಫಲದಾತನು, ಸರ್ವಭೂತಾದಿವಾಸನು, ಸಾಕ್ಷಿಯು, ಚೈತನ್ಯ ಸ್ವರೂಪನು, ಉಪಾಧಿರಹಿತನು, ನಿರ್ಗುಣನೂ ಆಗಿದ್ದಾನೆ। ಅಗ್ರೆ ಪಶ್ಯಾಮಃ। ಯಥಾ ನದ್ಯಃ ಸ್ಯಂದಮಾನಾಃ ಸಮುದ್ರೇ ಅಸ್ತಂ ಗಚ್ಚಂತಿ ನಾಮರೂಪೇ ವಿಹಾಯ ತಥಾ ವಿದ್ವಾನ್ ನಾಮರೂಪಾದ್ವಿಮುಕ್ತಃ ತಥಾ ವಿದ್ವಾನ್ ನಾಮರೂಪಾದ್ವಿಮುಕ್ತಃ ಪರಾತ್ಪರಂ ಪುರುಷಮುಪೈತಿ ದಿವ್ಯಂ ಇತಿ ಚತುರ್ಥಂ ಮಂತ್ರಂ। ಯಥಾ ನದ್ಯಃ ಸ್ಯಂದಮಾನಾಃ ಸಮುದ್ರೇ ಅಸ್ತಂ ಗಚ್ಚಂತಿ। ಸ್ಯಂದಮಾನಾಃ ಇತ್ಯರ್ಥೆ ಪ್ರವಹಂತ್ಯಃ। ನದ್ಯಃ ಸದಾ ಪ್ರವಹಂತಿ। ತಾಃ ನದ್ಯಃ ಸಮುದ್ರೇ ಅಸ್ತಂ ಗಚ್ಚಂತಿ। ಸರ್ವಾಃ ನದ್ಯಃ ಪ್ರವಹಂತ್ಯಃ ಸಮುದ್ರೇ ಲೀನಂ ಭವತಿ। ಎಲ್ಲ ನದಿಗಳೆಲ್ಲವೂ ಸೇರಿ ಎಲ್ಲಿ ಸೇರುತ್ತೆ? ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ। ಅತಃ ಯಥಾ ನದ್ಯಃ ಸ್ಯಂದಮಾನಾಃ ಸಮುದ್ರೇ ಅಸ್ತಂ ಗಚ್ಚಂತಿ। ಕಿಂತು ನಾಮರೂಪೇ ವಿಹಾಯ ಯದಾ ಸಮುದ್ರೇ ಅಸ್ತಂ ಗಚ್ಚಂತಿ ತತಃ ಪೂರ್ವಂ
नामानि भवन्ति। कृष्णा गोदावरी नर्मदा तुंगा इत्यादीनि नामानि भवन्ति, किन्तु यदा समुद्रे लीनं भवति अथवा अस्तं गच्छन्ति तदा नामं त्यजन्ति। नामरूपे विहाय विहाय इत्यर्थे त्यक्त्वा ತ್ಯಜಿಸಿ ತನ್ನ ಹೆಸರುಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅಥವಾ ಕಳೆದುಕೊಂಡ ನಂತರ ಆ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಅತಃ ನದ್ಯಃ ಪ್ರವಹಂತ್ಯಃ ನಾಮರೂಪೇ ವಿಹಾಯ ಸಮುದ್ರೇ ಅಸ್ತಂ ಗಚ್ಚಂತಿ. ತಥಾ ವಿದ್ವಾನ್ ನಾಮರೂಪಾದ್ ವಿಮುಕ್ತಃ ಪರಾತ್ ಪರಂ ಪುರುಷಮುಪೈತಿ ದಿವ್ಯಂ. ತಥಾ ವಿದ್ವಾನ್, ವಿದ್ವಾನ್ ನಾಮ आत्मज्ञानी, यः आत्मज्ञानं प्राप्नोति सः विद्वान्. सः नामरूपात् विमुक्तः. नामरूप इत्यर्थे प्रापंचिकव्यामोहं अथवा अहंकारं त्यक्त्वा तन्नಲ್ಲಿರುವಂತಹ ಅಹಂಕಾರವನ್ನು ತ್ಯಜಿಸಿ ಪರಾತ್ಪರಂ, ಪರಾತ್ಪರಂ ಇತ್ಯರ್थे ಶ್ರೇಷ್ಠಂ ಉತ್ತಮಂ ಪುರುಷಂ ಉಪೈತಿ ದಿವ್ಯಂ ಭಗವತ್ ಸಾನ್ನಿಧ್ಯಂ ಸಹ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ. ಕದಾ ಯದಾ ಪಂಡಿತಃ ಅಥವಾ ಆತ್ಮಜ್ಞಾನಿ ನಾಮರೂಪಂ ತ್ಯಕ್ತ್ವಾ ಅಹಂಕಾರಂ ತ್ಯಜತಿ ತದನಂತರಂ ಶ್ರೇಷ್ಠಂ ಪುರುಷಂ ಭಗವಂತಂ ಸಹ ಉಪೈತಿ. ಉಪೈತಿ ಅರ್ಥೆ ಸಮೀಪಂ ಗಚ್ಚತಿ. ತಸ್ಯ ಸಮೀಪಂ ಗಚ್ಚತಿ. ಕಸ್ಯ ಸಮೀಪಂ? ಭಗವತಃ ಸಮೀಪಂ ಗಚ್ಚತಿ. ಅತಃ येन प्रकारेण प्रवहन्त्य नद्यः सागरं प्राप्य नामरूपं विहाय अदर्शनं गच्छन्ति. अदर्शं नाम अदृश्यं गच्छन्ति, लीनं भवन्ति. तथा अविद्याकृतनामरूपाद् विमुक्तः आत्मज्ञानी परमं दिव्यं पुरुषम् उपगच्छति. यदा आत्मज्ञानी आत्मज्ञानं प्राप्नोति सदा भगवतः सान्निध्यं प्राप्नोति इति अस्य मंत्रस्य अर्थः. कन्नड भाषायां दृश्यामः ಹೇಗೆ ಹರಿಯುವ ನದಿಗಳು ಸಮುದ್ರವನ್ನು ಸೇರಿ ನಾಮರೂಪಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಒಂದಾಗುತ್ತವೆಯೋ ಹಾಗೆಯೇ ಆತ್ಮಜ್ಞಾನಿಯು ನಾಮರೂಪಗಳಿಂದ ಮುಕ್ತನಾಗಿ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಸೇರುತ್ತಾನೆ. ಅಂದರೆ ಹರಿಯುವಂಥ ನದಿಗಳು ಆ ಸಮುದ್ರವನ್ನು ಸೇರುವುದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ತನ್ನ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಕಳೆದುಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಅನಂತರದಲ್ಲಿ ಆ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಒಂದಾಗುತ್ತವೆ. ತಥಾ ಆತ್ಮಜ್ಞಾನಿ ಅಪಿ ನಾಮರೂಪಂ ತ್ಯಕ್ತ್ವಾ ಅಹಂಕಾರಂ ತ್ಯಕ್ತ್ವಾ ಪರಾತ್ಪರಂ ಪುರುಷಂ ಉಪಗಚ್ಚತಿ. ಅತ್ರ ವ್ಯಾಕರಣಂ ಚ ಪ್ರಮುಖವ್ಯಾಕರಣಂಶಃ ಜಗತ್ ನಪುಂಸಕಲಿಂಗ ಶಬ್ದಃ. जगत्यां ನೋಡಿ अत्र जगत् इति नपुंसकलिङ्गशब्दः अपि अस्ति, जगत्याम् इति स्त्रीलिङ्गशब्दः अपि अस्ति. अतः जगत् तकारान्त नपुंसकलिङ्गशब्दः जगत् जगति जगन्ति जगत् जगति जगन्ति एतानि रूपाणि भवन्ति नपुंसकलिङ्गे. तथा जगति इति ईकारान्त स्त्रीलिङ्गशब्दः अपि अस्ति. अतः जगति जगत्यौ जगत्यः अस्य सप्तमी विभक्ति एकवचन रूपं जगत्याम्. अतः जगत् इति नपुंसकलिङ्गशब्दः अपि अस्ति, जगति इति स्त्रीलिङ्गशब्दः अपि अस्ति. भुञ्जीतः भुज् धातुः विधिर्लिङ्ग् रूपस्य मध्यमपुरुषः. भुञ्जीताः भुञ्जीयातां भुञ्जीद्वम् अस्मिन् वर्षे विधिलिङ्ग् रूप भविष्यति. यः प्लस् तु यस्तु विसर्गसन्धिः सकारादेशः. अत्र विसर्गस्थाने सकारस्य आदेशः भवति. विसर्गात् परं कर्कशव्यञ्जने परे तदा विसर्गस्य स्थाने सकारस्य आदेशः भवति. आत्मनि प्लस् एव आत्मन्येव इकारस्य असवर्णस्वरे परे इकारस्य स्थाने यण् आदेशः भवति इति सर्वे ज्ञातवन्तः. अग्रे गच्छामः. अत्र केचन अभ्यासप्रश्नाः
अत्र भवन्ति केवलं मार्गदर्शी प्रश्नाः एकवाक्येन उत्तरत। चतुर्विधपुरुषार्थाः के? अस्य उत्तरं धर्मार्थ काममोक्षाः चतुर्विधपुरुषार्थाः। मोक्षप्राप्तिः केन भवति? मोक्षप्राप्तिः आत्मज्ञानेन भवति। इदं सर्वं केन व्याप्तम्? इदं सर्वम् ईशावास्यम्। रिक्तस्थानं पूरयत। यस्तु सर्वाणि, अत्र रिक्तस्थानं भवति, तदनन्तरम् आत्मन्येव अनुपश्यति। अस्य उत्तरं किं? भूतानि। यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येव अनुपश्यति। गच्छन्ति, अत्र रिक्तस्थानम् अस्ति, तदनन्तरं विहाय। उत्तरं नामरूपे विहाय। गच्छन्ति नामरूपे विहाय। एको देवः डैश् गूढः। एको देवः डैश् गूढः। उत्तरम् एको देवः सर्वभूतेषु गूढः। अग्रे गच्छामः। चतुर्थपदं लिखत। नद्यः समुद्रे अस्तं गच्छन्ति विद्वान्। तदनन्तरं चतुर्थपदम् अत्र योजनीयः। दिव्यं पुरुषम् उपैति इति अस्य चतुर्थपदम्। इदं जगत् ईशावास्यं कस्य स्विद्दनम्? अस्य उत्तरं मा ग्रदः। अनन्तरं सामान्यतः परीक्षार्थं सर्वे मन्त्राः श्लोकतात्पर्यार्थं भवन्ति। ಎಲ್ಲ ಶ್ಲೋಕಗಳು ತಾತ್ಪರ್ಯಕ್ಕೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ। एते मन्त्राः कण्ठपाठार्थं न भवन्ति, किन्तु तात्पर्यलेखनार्थम् अवश्यं भवन्ति। अतः सर्वे छात्राः सर्वेषां मन्त्राणां तात्पर्यं सर्वे जानन्तु। ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते। एको देवः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतान्तरात्मा कर्माध्यक्षः सर्वभूताधिवासः साक्षी चेता केवलो निर्गुणश्च। यथा नद्यः स्यन्दमानाः समुद्रे अस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय तथा विद्वान् नामरूपाद्विमुक्तः परात् परं पुरुषमुपैति दिव्यम्।
प्रिय छात्राः, मम नाम कृष्णाविभट्टः, संस्कृत अध्यापकः। वासविद्यानिकेतनप्रौढशालायाम् अहं संस्कृत अध्यापकः अस्मि। ततः पूर्वं शुभं भूयात्, वदतु संस्कृतं, जयतु भारतम्।